सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रीकृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो, आपणाला नमस्कार. ऐकूया अध्याय 8. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात आणि आधी दैव कशाला म्हणतात. मग अर्जुन म्हणाला, अहो देवा, ऐकलं का, मी जे विचारलं ते मला स्पष्ट करून सांगा. ब्रह्म कोणते, कर्म कशाचे नाव, अथवा अध्यात्म कशाला म्हणतात, अधिभूत कसे आणि या जगात अधिदैवत कोण आहे हे मला नीट समजेल असे सांगा. हे मधुसूदना, या देहामध्ये अधियज्ञ तो कोण व कसा आहे आणि ज्यांनी अंतःकरण जिंकले आहे असे योगी मरणकाली तुला कसे जाणतात. देवा, अधियज्ञ तो काय व तो या देहात कोणता हे अनुमानाने नीट लक्षात येत नाही. हे शारंगपाणी, ज्यांनी अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे त्यांना अंतकाली तुम्हाला कसे ओळखता येते हे मला चांगल्या रीतीने समजावा. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात एखादा दैववान मनुष्य जर निजला तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याचे बरळणे व्यर्थ जात नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून जी वाक्य आली त्याबरोबर देव म्हणाले, तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. किरीटी हा कामधेनूचा बछडा असून कल्पतरूच्या मंडपात बांधलेला आहे बरं का. अर्थात त्याच्या मनातील सर्व हेतू सिद्धीस जातात. यात नवल ते काय. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्मस्वरूपाला पावतो. मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील त्याला काय प्राप्त होणार नाही. ज्यावेळेस कृष्णाचे आपण भक्त व्हावे त्यावेळी आपले अंतःकरण कृष्णरूप बनते. मग संकल्परूप अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्याकरता रिद्धी सिद्धी सहज हात जोडून उभ्या राहतात. परंतु अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एक अर्जुनाच्या ठिकाणीच अमर्याद आहे, म्हणून त्याच्या मनोकामना नेहमी पूर्ण होतात. म्हणूनच अर्जुन हा आता आपल्या मनातील गोष्ट मला विचारेल असे जाणून श्रीकृष्णांनी आयतेच उत्तराचे ताट वाढून ठेवले. स्तनपान करून खेळत असलेल्या बालकाला भूक लागली की नाही हे त्याच्या आईलाच समजते, नाहीतर त्याने मागितल्यावर मग का ती त्याला दूध पाजते. अर्थात कृपाळू अशा सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या शिष्यांविषयी असले हे प्रेम असणे म्हणजे काही नवल नव्हे. पण हे असो, देव जे काही बोलले ते ऐका. भगवान म्हणाले, ब्रह्म हे अविनाशी आणि श्रेष्ठ आहे. स्वभाव म्हणजे अध्यात्म, म्हणजे ब्रह्माचे शरीरात असणे आणि प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण असलेला तो विसर्ग त्याला कर्म म्हणतात. मग सर्वेश्वर म्हणाले, जे या फुटक्या आकारात म्हणजे देहात ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी नाश पावत नाही. बरे, त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर स्वभावतः ते शून्य नव्हे, पण अति पातळ अशा आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले आहे. अशा प्रकारचे जे विरळ आहे आणि जे प्रापंचिक ज्ञानाच्या मोटेतून म्हणजे शरीरातून हलवले असताही गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात. आणि आकार म्हणजे शरीर हे जन्मास आल्याने त्याचे जे धर्म त्याला जे जाणत नाही व ते शरीर नाश पावल्यावरही जे कधी नाश पावत नाही. हे सुभद्रापते, अशा रीतीने ज्या ब्रह्माची आपल्याच ठिकाणी निरंतर सहज स्थिती असते त्याला अध्यात्म असे म्हणतात. मग निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग एकदम कसे उत्पन्न होतात हे ज्याप्रमाणे कळत नाही त्याचप्रमाणे त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती अहंकारादी भेदांनी ब्रह्मांडाचे आकार होऊ लागतात. परंतु कल्पनातीत शुद्ध ब्रह्माच्या माळ जमिनीत मी बहुत प्रकारचा होईन अशा संकल्पाचा अंकुर उत्पन्न होऊन त्याला लागलीच ब्रह्मांडाचे धोंडे म्हणजे आकार उत्पन्न होऊन त्यांनी तो लावतो. आकारात पाहू लागले म्हणजे तो त्या बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरलेला आहे असे दिसते. आणि त्या प्रत्येकात किती जीव होतात आणि जातात यांची गणनाच करता येत नाही. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंशापासून
असंख्यात आदी संकल्प उत्पन्न होतात. अशा रीतीने सृष्टीचा विस्तार होतो. परंतु दुसऱ्या कोणाविषयी एकटेच परब्रह्म सर्वत्र भरले असून अनेक रूपाने नटून पूर आल्याप्रमाणे भासते. त्याचप्रमाणे स्थावर जंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यात अधिक उणेपणा कसा होतो हे समजतच नाही. परंतु पाहू गेले असता लक्षावधी जाती उत्पन्न झालेल्या दिसतात. या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून उत्पत्ती होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे. म्हणून मुळात कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वृद्धी होते. अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्या वाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार आहे त्याला कर्म असे म्हणतात. हे पुरुषश्रेष्ठा, नाशवंत जो विकार त्याला अधिभूत म्हणावे. समष्टीतील हिरण्यगर्भ आणि व्यष्टीतील तेजस असा पुरुष त्याला आदिदैव म्हणावे. आणि देहात केवळ साक्षीत्वाने असणाऱ्याला अधियज्ञ म्हणावे आणि तो मीच आहे. हे पुरुषश्रेष्ठा, नाशवंत जो विकार त्याला अधिभूत म्हणावे, पुरुष त्याला आदिदैव म्हणावे आणि देहात केवळ साक्षीत्वाने असणाऱ्याला अधियज्ञ म्हणावे आणि तो मीच आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात ते संक्षेपणे सांगतो. ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असून खरोखर पाहू गेले असता जे होत नाही आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात. जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते, त्यांच्या संयोगाने दृष्टीस पडते आणि विनाशकाली लय पावते, असे जे नामरूप त्याला अधिभूत असे म्हणतात. मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतीजन्य भोगांचा उपभोग घेतो. जीव जो बुद्धीचा द्रष्टा, इंद्रियरूप देशाचा अधिपती आणि शरीराच्या अंतःकाली मनोरथरूप पक्षांचा विसावा घेण्याचा वृक्ष, जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकार रूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष आणि क्षीणही होतो आणि ज्याला जीव या नावाने हाक मारतात त्याला अधिदैवत असे म्हणतात. आणि जो पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरातील मुख्य दैवत आहे. आता पंडुकुमारा, याच शरीररूप गावात जो शारीरिक उपाधीचा लय करतो तो अधियज्ञ मी होय. एरवी अधिदैव आणि अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे. परंतु उत्तम कसाचे सोने हिणकसाला मिळाल्यावर ते डागलग होत नाही का? तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही व ते हिणकस सोन्यातही मिळत नाही. परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला डागलगच म्हणतात. त्याचप्रमाणे अधिभूतादी सर्व हे अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत. तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत काय? परंतु केसांची गुंडाळी करून त्यावर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पाहू गेली असता जशी भंगलेली दिसते, पाठीमागून ते केस बाजूला केल्यावर तिच्या चिरा कोणीकडे गेल्या आहेत हे समजत नाही. म्हणून ती शीळ डाग लावून जोडली आहे का? नाही. पण ती मूळची अखंडितच होती, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली भासत होती. परंतु ते केस एके बाजूस केल्यावर ती शीळ जशी होती तशीच दिसते. त्याचप्रमाणे अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मूळचेच आहे व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच होय. हे पहा, जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितले, तोच हा अधियज्ञ होय. हा सर्व जीवाचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो. प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नी पेटवून त्यात
विषयरूप द्रव्याची आहुती देतात. मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळ बंध मुद्रेचा ओटा करतात. त्यावर शरीराचा मांडव उभा करतात. त्या ठिकाणी इंद्रिय निग्रहरूप अग्नीच्या कुंडात इंद्रियरूप होमद्रव्ये घालून योगमंत्राने हवन करतात. मग मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी. इने धुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाग्नी त्याचा संतोप करतात. इने धुराशिवाय निर्दोष जो ज्ञानाग्नी त्याचा संतोप करतात. याप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करून मग ते ज्ञान ब्रह्मात लय पावते. नंतर निव्वळ जे ब्रह्म तेच एकटे उरते. त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे. असे ज्यावेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले त्यावेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले. अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनीही जाणून ते म्हणाले, तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला. पहा की तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे हे एक आई आणि सद्गुरूच जाणतात. म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनासे झाले. परंतु देवांनी बुद्धी आवरली आणि पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले. मग म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असा अर्जुन ऐक. बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. बाबा रे, माया जळून गेली म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते. जो अंतकाली माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपी मिळून जातो, यात संशयच नाही. जो अंतकाली माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपी मिळून जातो, यात संशयच नाही. अरे, आता जे मी सांगितले ज्याला मी अधियज्ञ म्हटलं त्या मला जे अगोदर आणि प्राणांत समही जाणतात ते देहाला मिथ्या मानून स्वतःच्या ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरून आकाशातच असते त्याचप्रमाणे अनुभवरूप माजगरात त्याची निश्चयरूप खोली असते. अनुभवरूप माजगरात त्याची निश्चयरूप खोली असते म्हणून त्याला ब्रह्माविशिवाय बाहेरील वस्तूचे स्मरण नसते. अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे तो बाहेरील पंचमहाभूतांची 5 कवचे म्हणजे शरीर पडून गेली तरी तो जाणत नाही. जे शरीर जिवंत असताही त्याची जो पर्वा बाळगीत नाही ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार. म्हणून अनुभवाच्या पोटातले पाणी हालत नाही. अंतकाली त्याचा ब्रह्माविषयीचा अनुभव मुळीसुद्धा ढळत नाही. तो अनुभव केवळ ऐक्याचा ओतून अविनाशीपणाच्या हृदयात घातलेला आणि तसाच पूर्णानंद समुद्रात धुतलेला असतो. म्हणून कामादी मळांनी तो मळत नाही. हे पहा की अथांग पाण्यात घट बुडला असता त्याच्या आत आणि बाहेर पाणी असते, पण दैवगत्या जर तो मागाहून फुटला तर उदकाचा नाश होतो का? किंवा सर्पाने कात टाकली अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले तर अवयवात काही बिघाड होतो का? सांग बरे. त्याचप्रमाणे शरीर हे वरचेवर नाश पावले तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे. त्या ठिकाणी बुद्धी जर निपुण झाली तर भय कशाचे आहे. म्हणून अशा रीतीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात. एरवी साधारण नियम असा आहे की मरण आले असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्या प्रत तो पावतो. मरण आले असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्या प्रत तो पावतो. ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहिरीत पडतो, त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून पडणे चुकविता येत नाही, म्हणून विहिरीत पडणे भाग पडते. त्याचप्रमाणे मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते मरणानंतर त्यास व्हावे लागते, त्याचप्रमाणे तद्रूपच मरणानंतर त्यास व्हावे लागते.
मृत्यूसमयी जीवासमोर जी वस्तू उभी राहते तद्रूपच मरणानंतर त्यास तसेच व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही. आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात. हे कौंतेया, मनुष्य जो जो भाव मनात आणून शेवटी तो शरीर सोडतो, दुसऱ्या जन्मी त्या त्या भावाने सदा युक्त होऊन तो जन्म घेत असतो. त्याचप्रमाणे जिवंत असताना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणात उतरते त्याविषयीच आवड अंतःकालचे समयी वृद्धिंगत होते आणि मरणाच्या वेळी ज्या गोष्टीची आठवण असते त्याच्याच गतीला तो मरणानंतर पावतो. याकरता अर्जुना, माझ्या ठाई मन आणि बुद्धी अर्पण करून सदैव माझे चिंतन कर आणि युद्धाला लाग, म्हणजे मलाच येऊन मिळशील यात संशय नाही. म्हणून तू नेहमी मला स्मरत जा. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे किंवा वाचने जे बोलावे, ते हृदयात भासणारे व बाह्य दृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समज. मग सर्वत्र मीच आहे असे सहज तुला दिसेल. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले म्हणजे देह गेला तरी तू मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे? तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मद्रूप होशील. हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो. हेच कशाने होईल असा जर तुझ्या मनाचा संशय येत असेल तर अगोदर याचा अभ्यास करून अनुभव घे, आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर मग माझ्यावर तू बिलकुल रागव. पार्था, आपले चित्त दुसरे कुठेही जाऊ न देता अभ्यासाच्या साधनाने एकाग्र करून जो माझे चिंतन करतो तो प्रकाशात्मक अशा परमपुरुषाला जाऊन मिळतो. याकरिता चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली म्हणजे मनपूर्वक अभ्यास केला तर ज्याप्रमाणे लंगडा उद्योगबलाने पर्वतही चढू शकतो, त्याचप्रमाणे नेहमी ब्रह्मविचाराचा अभ्यास करून चित्ताला आत्म्याचा छंद लाव. मग शरीर राहो अथवा जाओ, नाना गती पाविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील तर मग देह गेला की आहे याची आठवण कोण करेल? हे पहा, पाणी नदीच्या ओघाने धो धो करीत समुद्रात मिळण्यास चालले म्हणजे मागे काय होते हे पाहण्याकरता परतते का? नाही, ते समुद्रात मिळाल्यावर समुद्ररूपच होते. त्याचप्रमाणे चित्त हे आत्मरूप झाले म्हणजे जन्ममरणाच्या यातायाती चुकतात, कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे. जो अंतःकाली निश्चल मन करून भक्तियुक्त होऊन योगबलाने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी प्राणाला उत्तम प्रकारे स्थिर करतो आणि सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून सूक्ष्म, सर्वांचा पोषक, अचिंत्यरूप, सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि तमोगुणापासून दूर अशा दिव्य परमपुरुषाचे चिंतन करतो तो त्याला जाऊन मिळतो. बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनीही ज्याला अक्षर असे म्हटले आहे, झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे. त्याच्याशिवाय त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील? त्याचप्रमाणे ज्ञानाला जे समजले ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते क्षर म्हणजे नाशवंत होय. मग जे जाणण्यास अशक्य त्याला सहज अक्षर म्हणजे अविनाशी असे म्हणतात. म्हणून वेदपारंगत पुरुष ज्याला अक्षर म्हणजे ब्रह्म असे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंदरूप आहे आणि विषयांची इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले, त्याचप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पाहत असतात आणि जे नेहमी निरीच्छ लोकांना आवडते, ज्याच्या आवडीकरता योगीजन ब्रह्मचर्यादी संकटे जुमानीत नाहीत आणि निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात, असे जे दुर्लभ पद ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही, त्या पदाला मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवतात ते प्राप्त होतात. म्हणून पार्था, त्याबद्दल आणखी एक वार तुला सांगतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे गुरु, मी आपल्यास आता हेच विचारणार होतो.
तो आपण मजवर कृपा केली, तर आता सांगण्यास सुरुवात करावी. परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा बरं. त्यावेळी त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले, तुला का आम्ही ओळखत नाही? तुला संक्षेपाने सांगतो. तर मग मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभाविक सवय मोडून ते हृदयातच स्थिर राहील असे कर. जो सर्व द्वारांचा निरोध करून मनाला हृदयात स्थिर करून आणि कपाळाच्या आत भुवयाच्या मध्यभागी आपल्या प्राणवायूला निश्चल करून योगाभ्यासामध्ये स्थिर होतो. परंतु ज्यावेळेस इंद्रियरूपे निग्रहरूपी कुलपाने बंद असतात तेव्हाच ही गोष्ट घडते बरं का. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन हृदयातच निर्विकल्प असते. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडत नाही, त्याचप्रमाणे अर्जुना चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करावे आणि मग प्राणवायू क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. मग अकार उकार मकार ही त्रयी अर्धमात्रेत मिळेपर्यंत धारणाशक्तीच्या बलाने प्राणवायू ब्रह्माकाशात मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा. तोपर्यंत तो वायू मस्तकाकाशात स्थिर करावा. नंतर ओंकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर मूळ स्वरूप जे ब्रह्म त्यात तो रममाण होतो आणि निर्विकार ब्रह्माचे ओंकार हे एकाक्षर उच्चारून माझे स्मरण करीत देहाचा त्याग करून निघून जातो. तो उत्तम गतीला जाऊन पोचतो. त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते. म्हणून ज्याला प्रणव म्हणतात व जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असता जो त्या स्थितीतच देहत्याग करतो तो निश्चयाने मजप्रत पावतो. कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गतीच नाही. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात जर अशी शंका येईल की काय हो, मरणसमयी माझे स्मरण कसे व्हावे? जीविताचे सुख नाहीसे करून व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी आणि बाहेर मृत्यूचिन्हे उघड दिसू लागल्यावर त्यावेळेस उठून बसावे कोणी? इंद्रियांचे संयम करावे कोणी? आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा रे, आपल्या संशयास तू आपल्या अंतःकरणात धारा देऊ नको. असे पहा की माझी जो नित्य सेवा करतो त्याच्या निदानीच्या समयी मी त्याचा दास बनून राहतो. पार्था, जो योगी एकाग्र चित्ताने सदा सर्वदा माझे स्मरण करणारा आणि निरंतर समाधानयुक्त त्याला मी सहज प्राप्त होतो. परमसिद्धीला पावलेले महात्मे मला पावल्यावर दुःखाचे स्थान आणि अशाश्वत अशा जन्माला पावतच नाही. जे विषयाला तिलांजली देऊन विषयाविषयी होणाऱ्या इच्छा आवरून व मला हृदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात त्यांना त्या समाधी सुखात त्यांना त्या समाधानात क्षुधा वगैरेची आठवणही राहत नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तेथे काय पाड? अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले आपले अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले आणि मद्रूप होऊन जे माझी सेवा करणारे आहेत त्यांचा अंतकाल समीप यावा. त्यांनी माझे स्मरण करावे आणि मग जर मी त्यास पावावे तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग? हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेही मोठ्या काकुळतीने देवा धाव रे धाव म्हणून माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरता मला जावे लागत नाही का? आणि माझे जे भक्त आहेत त्यांची जर तीच दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी का करावे? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको. ते ज्यावेळी स्मरण करतात त्यावेळीस त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. ते माझी भक्ती करतात हे देखील मला सहन करवत नाही. अशा प्रकारे आपण ऋणी झालो हे पाहून त्यातून उतराई होण्याकरता मी आपल्या भक्ताच्या अंतकाली त्याची सेवा करतो. देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या या सुकुमार भक्ताला लागू नये
देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी नेहमी माझ्याकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरूपी आणतो. म्हणून देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तास कधीही होत नाही आणि माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो. आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व त्यातला अहंकार रूप धुरळा झाडून केवळ भगवत प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो. आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी प्रेम नसल्यामुळे त्याचा त्याग करताना त्याची व आपली ताटातूट होते असे बिलकुल वाटत नाही. कारण देहाच्या अंतःसमयी भगवंतानी पावावे आणि आपले जवळ न्यावे असेही त्याच्या मनात येत नाही, का की ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात. याशिवाय त्यांचे जे शरीर राहिले त्या शरीररूपी पाण्यात आत्मा असतो खरा, परंतु तो सावलीप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसले तरी खरोखर पाहू गेले असता ते चंद्राचेच ठिकाणी आहे. असे जे माझे नेहमी स्मरण करणारे आहेत त्यांना मी नेहमी जवळच असतो, म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूपच होतात. मग जे शरीर क्लेशरूप झाडांचे वन, जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी, जे मृत्यूरूप कावळ्यास बळी दिले आहे, जे दैन्य वाढविते, जे मृत्यूचे भय वाढविणारे, जे सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल, जे वाईट बुद्धीचे मूळ, जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरूपच, जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादी विकारांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच होय, जे काळाने चघळून टाकलेली उष्टी खिचडी, जे आशेचे अंगबळ, जे स्वभावतः जन्ममरणाला ओल देणारे, जे भ्रांतीने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले, किंबहुना विंचवाचे पेवच होय, जे वाघाची जाळी, जे वेश्यांचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय, जे जखिणीच्या दयेचे ठिकाण आणि विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय, जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ, जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर, जे वैराच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगस्वागत, फार काय सांगावे, जे अनर्थाचा समुद्रच होय, जे स्वप्नात पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन आणि जे धुराच्या रजांनी भरलेले आकाश, ते हे शरीर मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत जे सर्व लोक त्यांना उत्पत्ती आणि विनाश आहे, परंतु हे कौंतेया, माझी प्राप्ती झाल्यावर मात्र पुन्हा जन्म नाही. एरवी ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत, परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नातल्या महापुरात कोणी बुडत नाही, त्याचप्रमाणे जे माझ्यापर्यंत पावले ते संसाराने लिप्त होत नाही. एरवी 14 भुवनांचे जे शिखर, ते जे सप्त चिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक, जे ब्रह्मभुवन, 14 भुवनांचे जे शिखर, जे सप्त चिरंजीवांमध्ये अग्रभागी असणारे व त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक, जे ब्रह्मभुवन, ज्या ब्रह्मलोकाच्या 1 प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही व एका दिवसात एकदम 14 इंद्रांचा निकाल लागतो, का की 4 युगे सहस्त्रवेळा गेली असता जो काळ जातो तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 4 युगे सहस्त्रवेळा गेली असता जो काळ जातो तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि त्यानंतर
तितकाच काळपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र येते. असे जे दिवस आणि रात्र जाणणारे लोक जाणतात, 4 युगे 1000 वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो. आणि तसेच 1000 चौकड्यांची जेथे रात्रही आहे. एवढा दिवस आणि रात्र जेथे आहे तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते मरत नाहीत व त्या दिवस रात्री पाहतात ते स्वर्गलोकीचे चिरंजीव होतो. एरवी जेथे मुरली इंद्राचीच दशा अशी आहे की एका दिवसात 14 इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस आणि रात्र जाणणारे असे म्हणतात. ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना ब्रह्मदेवाचे दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात. दिवस आला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्तींचा उदय होतो आणि रात्र आली म्हणजे त्याच अव्यक्तामध्ये त्यांचा लय होऊन जातो. हे पार्था, तोच सर्व चराचर वस्तूंचा हा परतंत्र असा समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन रात्र येताच लय पावतो आणि दिवस येताच पुन्हा उत्पन्न होतो. त्या ब्रह्मदेवाचा दिवस ज्या वेळेस उगवतो त्यावेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की त्याची मोजदाद बिलकुल करवत नाही. पुढे त्या दिवसाचे 4 प्रहर संपल्यानंतर हे विश्व नाहीसे होते आणि पुन्हा पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भरू लागते. शरदकालाच्या आरंभी आकाशातील अभ्रे नाहीसे होतात आणि तेच पुन्हा ग्रीष्म ऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो व तो 4000 युगे वेळ जातो तोपर्यंत असतो. 4000 युगांपर्यंत असतो. मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारात लय पावते. तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पुन्हा पूर्वरत होते. अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील तर या ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीत जगाची उत्पत्ती आणि लय होतो. त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बीजाचे भांडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला. हे धनुर्धरा, एरवी ही त्रैलोक्य सृष्टी सत्यलोकाचा पसारा असून ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मानला जातो. हा पसारा मागाहून रात्रीचा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तात लय पावतो आणि हे पंचभूताधिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते. ज्याप्रमाणे झाड हे बीजरूपात सामावते किंवा मेघ हे आकाशात लीन होतात, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तूचा समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. सर्व चराचरांचा नाश झाला असताही जो नाश पावत नाही तो त्या अव्यक्ताहून पलीकडे असलेला अव्यक्त व अविनाशी असा दुसरा भाव आहे. त्या साम्यात न्यून अधिक काही दिसत नाही, म्हणून हे भूत हे नाव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे दुधाचे नाव आणि रूप नाहीसे होतात, त्याचप्रमाणे आकाशाचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहीसे होते. परंतु ज्याच्यावर हे झाले आहे त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते, तेव्हाच त्याला अव्यक्त असे म्हणतात आणि साकार होते त्याला व्यक्त म्हणतात. ही एकाला एक दाखवणारी आहेत, परंतु पाहू गेले असता दोन्हीही नाहीत. ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाहीशी होते. ही दोन्ही रूपांतरे जशी एका रूप्यावरच होतात, त्याचप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात. ते ब्रह्म तर व्यक्त नाही आणि अव्यक्त नाही, उत्पन्न होत नाही आणि नाशसुद्धा पावत नाही. परंतु या दोन्ही स्थितीच्या पलीकडचे अनादिसिद्ध असे आहे
ते ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्व पण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ पुसला जात नाही. पहा की उदकावर पाण्यावर तरंग येतात आणि जातात, परंतु पाणी हे कायमच असते. त्याचप्रमाणे भूते नाहीशी झाली असता अविनाशी ब्रह्म नाश पावत नाही, किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मृत्यू पावणाऱ्या शरीरात जे अमर आहे, जो अव्यक्त भाव, त्यालाच अक्षर असे म्हटले आहे. त्यालाच परम गती म्हणतात. ज्ञानी ते जेथे प्राप्त झाले असता पुन्हा मागे येत नाही, ते हे माझे परमधाम होय. पार्था, ज्याच्या आत ह्या सर्व भूतांचा समावेश होतो आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुती केली असे वाटत नाही, कारण जे मन आणि बुद्धी यांना सापडतच नाही. जे आकाराला आले असताही ज्याचे निराकार पण जात नाही, जे आकाराला आले असताही ज्याचे निराकार पण जात नाही, व आकाराचा नाश झाला असता ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर म्हणतात त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव आहे परमगती. परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून निजल्याप्रमाणे आहे, कसे की ते व्यापार करवीत नाही आणि करीतही नाही. ए महावीरा अर्जुना, एरवी शरीराच्या सर्व व्यापारात एकही व्यापार राहत नाही. 10 इंद्रियांचे व्यापार चालूच असतात. विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाचा मुख्य हिस्सा अंतर्यामीही प्राप्त होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे त्याच्या राज्यातील व्यापार राहत नाही, म्हणजे प्रजा आपापल्या इच्छेने व्यापार करीतच असते, त्याचप्रमाणे बुद्धीचे जाणणे किंवा मनाचे देणे घेणे, इंद्रियांचे करणे आणि प्राणवायूचे स्फुरण पावणे, हे सर्व देह व्यापार त्याने न करविता आपोआपच होत असतात. ज्याप्रमाणे सूर्याने न चालविता लोकत्रे चालते, त्याचप्रमाणे अर्जुना तो शरीरात स्वस्थ आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात, असे समज. आणि मायारूप पतिव्रतीच्या एकपत्नी व्रतात पडल्यामुळे हा पुरुष हे नाव पावलं आहे. परंतु वेदाच्या ज्ञानदृष्टीच्या महत्त्वाला ज्याचे अंगणही दृष्टीस पडत नाही आणि ज्यांच्यात आकाशाचा समावेश झाला आहे, असे जाणूनच योगीजन त्याला परात्पर म्हणतात. तो एकनिष्ठ भक्तांचा शोध करीत त्यांचे घरी येतो. जो एकनिष्ठ भक्त काया वाचा मनाने दुसरे काहीच जाणत नाही, त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत होय. हे पांडवा, हे त्रैलोक्य भगवत रूप आहे असा खरोखर ज्याचा मनोभाव आहे, त्या भक्ताचा हा आश्रमच होय. जे निराभिमानांचे वैभव, जे गुणातीतांचे ज्ञान आणि जे निस्पृहाचे सुख उपभोग घेण्याचे स्थान म्हणजे राज्य, जे संतोषी जनाचे जेवण, जे संसाराची चिंता न करणाऱ्या शरणागताचे मायपोट, व जे भक्तीने चालणाऱ्याला मोक्षरूपी गावाची सरळ वाट. धनंजया, असे एक एक सांगून उगीच किती वर्णन करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य तद्रुपतेला पावतो. थंडीच्या झुळकेने जसे गरम पाणी थंड होते आणि सूर्यसमोर आल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो, त्याप्रमाणे पांडवा, अज्ञान आणि त्याचे कार्य जग ज्या गावाला गेले असता आपणच मोक्ष होऊन राहते. तसेच इंधन विस्तवात घातले असता विस्तवच होऊन राहते आणि मागून निवडू गेले असता त्याचे लाकूड पण दृष्टीस पडतच नाही. किंवा पंडुसुद्धा ज्याप्रमाणे साखर झाल्यावर पुन्हा चातुर्याने तिचा ऊस करता येत नाही, लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे की त्याचे गेलेले लोखंड पण परत आणील? नाही ना.
म्हणून तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा खरोखर दूध होत नाही, त्याचप्रमाणे ज्याप्रत गेले असता पुन्हा जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे. हे भरतश्रेष्ठा, ज्या काली योगी मरण पावले असता पुन्हा जन्माला येत नाही आणि येतात, तो काल मी आता तुला सांगतो. त्याचप्रमाणे देहावसानानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्यवर्म आणखी एक प्रकाराने समजावण्याला सोपे आहे. अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो. म्हणून शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहावसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात. एरवी अकाली देहावसान झाल्यावर पुन्हा जन्मास येतात. त्याचप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहे. असा जो काल, तो प्रसंगानुसार तुला मी सांगतो. तर हे महावीरा अर्जुना, ऐक. मरणकाल समीप आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात. असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रांती गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही आणि मनही मरत नाही. ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे, तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो. अशा रीतीने हा समुदाय सावध असतो व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते, असे साह्य जठराग्नी प्रदीप्त असला म्हणजेच मिळते. पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्यावेळेस आपली दृष्टी विद्यमान असतानाही तिला काही दिसते का? त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आत बाहेर कप्पाने व्याप्त होते. त्यावेळेस जठराग्नीचे तेज विझून जाते. त्यावेळेस प्राणाला अवसान नसते. मग बुद्धी असूनही काय करणार? म्हणून अग्नीशिवाय देहात चेतना राहत नाही. हे पहा, शरीरातील जठराग्नी जर नाहीसा झाला तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारात शोधित बसतो. नंतर पाठीमागील सर्व गोष्टींचे मरते समयी स्मरण होते. मग देह टाकून स्वरूपाला मिळावे तरी कसे? इतक्या त्या देहांती कफाच्या चिखलात चेतना बुडून गेल्यामुळे मागील आणि पुढील गोष्टींचे स्मरणही नाहीसे होते. म्हणून पूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधी नाश पावतो. ज्याप्रमाणे आपण ठेवलेली वस्तू दिवा हातात घेऊन शोधण्याकरता गेले असता ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा, त्याप्रमाणे आता या सर्व गोष्टी राहू दे. तू हे समज की ज्ञानाला जठराग्नी हा मूळ कारण आहे आणि मरणसमयी सर्व बळ त्या अग्नीचेच असते. अग्नी, ज्योती, दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायण. अग्नी, ज्योती, दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायण या काली मरण पावलेले ब्रह्मवेत्ते लोक ब्रह्माला जाऊन मिळतात. शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना. अशा प्रकारे सर्व गोष्टींची तयारी असता जे आपला देह ठेवतात ते ज्ञानी ब्रह्मस्वरूपी मिळतात. धनुर्धरा, ऐक. या वेळच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून मोक्षप्राप्तीकरता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे. या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी होय. अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी, दिवस ही तिसरी पायरी, शुक्लपक्ष ही चौथी पायरी असे समज. आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना ही जिण्याची वरची पायरी. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धीरूप घराला पावतो. हा उत्तम काल असे समज आणि याला अर्चिरादी मार्ग असेही म्हणतात. आता मरण्यास अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक. धूर, रात्र, तसाच कृष्णपक्ष आणि दक्षिणायन अशा समयी पावणारा योगी चंद्रलोकचे उपभोग भोगून पुढे न जाता परत येतो.
मरणसमयी कफवातादी दोषांच्या भराने अंतःकरणात अंधार होऊन जातो. सर्व इंद्रियांची गती कुंठित होते. स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो. मन वेडावून प्राण घोटाळतो. अग्नीचे अग्निपण जाते आणि त्याचा चोहोकडे धूरच होतो. त्यामुळे शरीरातील ज्ञान दिपून जाते. ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश अशी झांजड पडते, त्याचप्रमाणे तो मरतही नाही आणि सावधही नसतो. अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते व आयुष्य हे मरणाची वेळ पाहत असते. अशा प्रकारे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो. त्यावेळेस जन्मभर मिळवलेले सर्व लाभ नाश पावतात. हे पहा, हातचे गेल्यावर मग पुन्हा लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे. म्हणून मरणसमयी अशी दिशा प्राप्त होते. याप्रमाणे देहातील आतली स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा 15वाडा असतो आणि त्यात रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिन्यांपैकी 1 महिनाही प्राप्त होतात. हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारे योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात त्यांच्या काणी मोक्षप्राप्तीची गोष्टच कुठून पडणार. अशा वेळेवर ज्याचे देहावसान होते त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथून परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज. जन्ममरणाच्या गावास नेणारा धूम्रमार्ग हाच. याच्याशिवाय दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो भर वस्तीचा, सोपा, अतिउत्तम आणि अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला आहे. या जगाच्या शुक्ल आणि कृष्ण या 2 गती निरंतर म्हणून संमत आहेत. एका गतीने जाणाऱ्याला परत येणे घडत नाही आणि दुसऱ्या गतीने जाणाऱ्याला पुन्हा परत येणे घडते, पुन्हा परत यावे लागते. असे हे 2 मार्ग, एक सरळ आणि दुसरा वाकडा, अनादिकालापासून चालत आलेले आहेत. म्हणून हे महावीरा, हे तुला बुद्धी पुरस्पर दाखविले का की त्या मार्गापैकी चांगला कोणता आणि वाईट कोणता हे तुला दिसावे आणि खरे खोटे ओळखून आपले हित साधून घेण्याकरता तू हित आणि अहित यांचाही विचार करावा. हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही अथांग डोहात कोणी उडी मारेल काय, किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय. जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो तो अमृत टाकेल काय. त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग पाहतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून प्रथम खऱ्या खोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो संकटात सापडत नाही. बाकी मरणसमयी ह्या मार्गाची प्राप्ती होण्याला मोठमोठ्या संकटांची मोठी भीतीच आहे. अंतकाली याची प्राप्ती व्हावी म्हणून जन्मभर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते. जर अर्चिरादी मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात धूम्र मार्गात पडला तर जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून फिरत असतो. अशी ही मोठाली संकटे पाहून ती एकदा कशाने दूर होतील म्हणून दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण मी केले. तेव्हा एका मार्गाने योगी मोक्षाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतो. परंतु देहावसानाच्या वेळेस दैवगतीने ज्याला जो प्राप्त होईल तोच खरा. अर्जुना, हे मार्ग जाणणारा कोणताही योगी मोहात पडत नाही. यास्तव सर्व काळ तू योगमुक्त हो. अकस्मात कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा काही नेम नाही. म्हणून ही गोष्ट राहू दे. तर देहाती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा. तर देह मग राहो अथवा जाओ, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण दोरीवरील सापाचा भास जसा दोरीचे सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो, म्हणजे ती दोरी आहे साप नाही हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्यावर लाटा येतात किंवा नाहीशा होतात याचा पाण्याला कधी भास होतो का. कारण ते केव्हाही पाहिले तरी पाणीच्या पाणीच कायम असते. ते पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही किंवा लाटा नाहीशा झाल्यामुळे ते नाश पावत नाही. त्याचप्रमाणे देहात राहून जे
देहासहित ब्रह्म झाले. देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनावसुद्धा राहत नाही. मग असे पहा की कोणत्या वेळेस कशाचा लय होतो. जर देश, काल इत्यादी गोष्टी तो आपणच होऊन राहिला आहे, तर मग कोणाकडून कसे जावे इत्यादी ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा शोध का करावा. आणि ज्या वेळेस घट फुटतो त्यावेळेस त्यातील आकाश नीट मार्गाला लागल्यावरच आकाशाला भेटते, नाही तर चुकते की काय. हे पहा, खरी गोष्ट अशी आहे की त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो. एरवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे. अशा ज्ञानाच्या साधनाने आपण ब्रह्म आहो असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या आणि वाईट मार्गाचे संकटच पडत नाही. यास्तव हे पंडुसुता, तू योगमुक्त हो. त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल. मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही. तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही. तसेच सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग आणि संसार सुख यांच्या मोहाने कधी फसतसुद्धा नाही. या बोधानेच जो योगी सावध असतो त्यालाच या बोधाची फलप्राप्ती होते, कारण तो विषय उपभोगाला तोलून पाहून ब्रह्मरूपाला मिळतो. हे पहा अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नेहमी सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख त्याज्य मानून तो योगी त्या सुखाला दूर लोटतो. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ आणि मरणकाळी भगवत चिंतन कसे होते हे सर्व पूर्णपणे समजल्यावर वेद, यज्ञ, तप आणि दान, वेद, यज्ञ, तप आणि दान यांच्यापासून जी पुण्यफलप्राप्ती सांगितली आहे तिचे अतिक्रमण करून तिच्याही पलीकडे जाऊन आद्य आणि उत्कृष्ट अशा स्थानाला तो योगी प्राप्त होतो. जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला अथवा यज्ञ करून खूप पुण्य पेरून ठेवले किंवा तप आणि दान करून खूप पुण्य जोडले, अशा प्रकारचा सर्व पुण्याचा मळा जरी फळांच्या भाराने व्यापून गेला तरी त्या निर्मळ ब्रह्माच्या बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. त्या निर्मळ ब्रह्माची बरोबरी कोणाच्यानेही करवत नाही. जे नित्यानंदाच्या तुलनेने ताजव्यात घातले असता लहान दिसते आणि ज्याच्या प्राप्तीकरता वेद, यज्ञादी साधने करावी लागतात, जे स्वर्गसुख विटत नाही, संपतही नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते आणि जे महासुखाचे म्हणजे ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच होय, अशाप्रमाणे वरकांती दिसणारे ते सुख आणि ते जे मरणानंतरच प्राप्त होते आणि जे 100 यज्ञ करूनही साध्य होत नाही, ते स्वर्गसुख योगीश्वर दिव्य दृष्टीच्या अटकळीने आणि कौतुकाने पाहू गेले असता त्यांना ब्रह्मसुखाच्या पुढे ते अतिशय सूक्ष्म वाटते. मग अर्जुना, त्या स्वर्गसुखाची पायरी करून जे ब्रह्मपदावर चढतात, याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग जे ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आराधना करण्यास योग्य व योग्याची उपभोग घेण्याची वस्तू, जो आद्य ज्ञानस्वरूप, जो परमानंदाची केवळ मूर्ती, जो सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जीवन, जो सर्व ज्ञानाचा जिव्हाळा व यादव कुलाचा कुलदीपक असा जो भगवान श्रीकृष्ण तो अर्जुनाला बोलला, असा कुरुक्षेत्रातील कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगता झाला. ज्ञानदेव म्हणतात, ती कथा पुढे ऐका. अध्याय 8. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.